बैठकीच्या सुरुवातीलाच आम्ही ज्या पद्धतीनं माननीय लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेतून फुटून निघालेल्या किंवा शिवसेनेशी गद्दारी केलेल्या 6 सदस्यांना त्यांनी ॲफिलिएशन हा शब्द वापरला की त्यांनी त्या संघटनेला ॲफिलिएशन केलं, त्याला मान्यता देत आहे. आणि खाली तृणमूल काँग्रेसचे पण 28 सदस्य दाखवले आणि त्याच्यासाठी तळटीप लिहिली 20 सदस्यांना वेगळं बसण्याची अनुमती देत आहे. कुठलाही त्यामध्ये उल्लेख नाही काय कोणत्या कायद्यानं घटनेच्या कोणत्या कलमाखाली अशा पद्धतीनं संलग्न ॲफिलिएशन मीन्स संलग्न होणं, मर्ज होणं नव्हे, जोडणं नव्हे, ग्रुपला मान्यता नाही, संलग्न होण्याला मान्यता देत आहे असाच अर्थ आहे. तो संलग्न होण्याला देणं मानतात. माननीय मौमा मैत्रांनी त्यांचा विषय घेतला, मी माझा विषय घेतला आणि म्हणून आम्ही दोघांनी तो विषय घेतल्यानंतर सदनाला आव्हान केलं. अख्ख्या विरोधी पक्षांनी, सर्व देशातील संपूर्ण विरोधी पक्षांनी त्याच्यानंतर वॉकआउट केला. 1-2-5 मिनिटानंतर आम्ही पुन्हा सभागृहात गेलो की आमचा हा निषेध तुम्ही संविधानाच्या संदर्भातलं जे खिलवाड करताय त्याच्याबद्दल होता, हे जे नमूद झालं. त्यानंतर चर्चेला म्हणजे प्रत्येकाला आपलं भांगायला सांगितलं. तेव्हा सगळ्यात मोठी एक गोष्ट दिसली की प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील मंदिरामध्ये दानपत्रामध्ये दिलेलं दान असेल किंवा आणखीन काही चढावा असे शब्द वापरतात, ते अलंकार जिथे दिले असतील त्याची जी प्रचंड मोठी चोरी झालेली आहे आणि एकूणच भ्रष्टाचार झाला आहे, हा विषय सर्व पक्षांनी मांडला. आम्ही तो म्हणजे आम्हाला म्हणतो आम्ही मांडला आणि त्याला सर्व पक्षांनी साथ दिली की हा विषय गंभीर आहे. कारण प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिराच्या विषयाला धरूनच भारतीय जनता पक्ष हा सत्तेत आला आणि जेव्हा अयोध्येचं मंदिर झालं तेव्हा सभागृहात चर्चा झाली होती आणि तेव्हा विशेष चर्चा म्हणून सभागृहाला मान्यता, लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता देऊन ती चर्चा आताही चर्चा घडवली पाहिजे अशी एक मागणी झाली. दुसरी मागणी नीट परीक्षेच्या संदर्भात अभिजित दिपके किंवा माननीय वांगचू साहेब यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्याबद्दल सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर सगळ्यांनी कडाडून हल्ला चढवला आणि ज्या निर्दयीपणानं तुम्ही असंवेदनशीलपणानं तुम्ही समोरे जात आहे हे काही लोकशाही नाही, हे लोकशाहीचं घात करणारं काम आहे. आणि म्हणून या विषयावर सुद्धा आम्हाला चर्चा हवी आहे. त्याला आणखीन एक विषय मी जोडला होता, तो साधारणपणे शाळा सगळ्या बंद पडत आहेत, सरकारी शाळा बंद पडत आहेत, त्या फक्त महाराष्ट्रात उभ्या देशात शाळा बंद पडत आहेत. त्याला तो एक विषय अजून जोडला होता आणि याबद्दलची चर्चा मागितली होती. त्यानंतर घेतलं होतं इराण इराकच्या, आता पुन्हा इराण आणि आपलं इस्रायल यांचं जे युद्ध पुन्हा सुरू झालं म्हणजे अमेरिका आहे खरं त्याच्यात, त्याचे होणारे परिणाम यावर चर्चा केली पाहिजे. इथेनॉल मिथेनॉल हे सगळे जे प्रकार येत आहेत आत्ता, डिझेलचे भाव पेट्रोलचे भाव वाढणं आणि ह्या सगळ्यावरची चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा विषय आला शेतकऱ्यांची आत्महत्या. तो आत्महत्याबद्दल आम्ही 2-4 पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणात मांडला आणि मी त्याला आग्रह धरला की तुम्ही स्वामीनाथांचा सत्कार करत आणि आता मात्र त्याला पद्मश्री दिली, भारतरत्न दिलं आणि त्यांनी सांगितलेल्या कुठलीही गोष्टीचं अनुकरण होत नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्यावर येणारी जी संकट आहेत त्यावर मात करण्यासाठी चर्चा व्हायला हवी. भ्रष्टाचार एकूणच संबंध देशात ज्या पद्धतीनं माजला आहे की ज्याच्यात मी त्याचा उल्लेख केला की म्हणजे सत्ता पक्षाच्या माणसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मारहाण केल्यानंतर त्यांना बेल मिळतो. नशीब माननीय उच्च न्यायालयाने तो बेल रद्द केला. त्यामुळे पोलीस खातं कसं वागतंय, सरकारच्या निर्देशानुसार ते वागतंय आणि अशा गुन्ह्यांना जामीन मिळतोय. म्हणून मी लॉ अँड ऑर्डरवर सुद्धा चर्चा करायला सांगितली की देशामध्ये महिला मुली त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्या मिसिंग गर्ल्स, मिसिंग वुमेन, लहान मुलींवर होणारे अत्याचार आणि सगळं म्हणजे इतकं कलंकित आणि दुःख होणाऱ्या गोष्टी आहेत यावर कायदा सुव्यवस्थेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे अशा प्रकारची एक मागणी केली. बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न भारताच्या पुढचा आहे आणि पूर्वी जे कायदे केलेत लेबर लॉज, त्या जे काही कोड केले 4 त्यामध्ये इतकं वाईट केलेलं आहे की अनेक कंपन्या मनमानीप्रमाणे बंद पडत आहेत. आज त्याला बऱ्याच राज्यातल्या मंडळींनी समर्थन केलं की अशा पद्धतीचं घडतंय आमच्या राज्यात सुद्धा
कुठलीही नोकरी शाश्वत नाही, परमनंट नाही. म्हणून या कायद्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मांडली गेली. आणि त्याच्यानंतर SIR आणि सेन्सस हे दोन्ही एकाच बाजू चालू आहे. तर मुंबईसारख्या शहरामध्ये आता पाऊस पडला न पडला याचे सगळे आहेतच, पण पुनर्विकसित होत असताना त्यांच्याबद्दलचं तुमचं जे काही धोरण आहे ते लोक बाहेर गेलेले आहेत, त्यांचं नाव तिकडेही नाही आणि इकडेही नाही. कारण जिथे भाडेकरू पुढे गेले तर ज्याच्याकडून घर भाड्याने घेतलं तो लेखी द्यायला तयार नाही. तो म्हणतो तुम्ही हे SIR साठी वापरायचं नाही. आणि इकडं जुन्या घरात तुम्ही राहत नाही, म्हणजे इमारत पडलेली म्हणून तिथंही नाव नाही. आणि म्हटलं तुमचं उद्दिष्टच आहे SIR मध्ये कटौती करू. वर तुम्हाला कोर्ट कसं समर्थन करतं की तुमची नावं वगळली गेली तरी तुमची नागरिकत्व जात नाही. म्हणजे काय, यानं सत्तेत आणायचा मार्ग मोकळा आणि आम्ही भारताचे नागरिक आहोत म्हणजे आमचा मतदानाचा अधिकार गेला. हे किती कॉन्ट्रडिक्टरी आहे. त्याचाही त्या ठिकाणी मांडलं गेलं की हे एक अतिशय चुकीचं आहे. त्यात आणखीन एक भयानक गोष्ट मी मांडली की मला काल परवाकडे बेळगाव कारवारची मराठी माणसं भेटली आणि हा जो वादग्रस्त म्हणजे कर्नाटक ज्यांनी व्याप्त महाराष्ट्र असं म्हणूया, तो कर्नाटक व्याप्त जो महाराष्ट्र आहे, बेळगाव कारवार निपाणी भालकी, इथं गेली 70 वर्ष अशा प्रकारची नोंदणी किंवा SIRचा फॉर्म आला, सेन्ससचा स्वभाव आला, तो मराठीत मिळत होता त्यांना. यावेळी तिथल्या राज्यानं तिथल्या इलेक्शन कमिशनरनं मराठीत दिला नाहीच, पण हिंदी नाही, इंग्रजी नाही, फक्त कन्नड भाषेत फॉर्म आलेत. आता त्या बेळगावमधली माणसं जी मराठी आहेत, काही अशिक्षित आहेत, ज्यांना अजिबात दुसरं कुठली भाषा येत नाही, त्यांना कुठल्या भाषेत त्यांनी फॉर्म भरायचा. पण तुम्हाला नक्की काय करायचं आहे की बेळगावमधल्या मराठी माणसांची नावच कट करून टाकायची आहेत का, त्याच्यावर सुद्धा मी त्या ठिकाणी बोललो. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं, गरज भी नहीं रहा है, बरस भी नहीं रहा, फिर भी मानसून का सत्र हो रहा है, असं माननीय राजनाथ सिंह म्हणाले. मतलब गरज नहीं बरस नहीं रहा है, उसके कारण आप है. पर्यावरण का ह्रास कौन कर रहा है? विकसित भारत के मुद्दे पर जो हम लोग जंगलों की कटौती कर रहे हैं, पेड़ों की कटौती कर रहे हैं, आपने कभी सोचा उसके ऊपर खदान हो या पुल हो या रास्ता, पेड़ जंगल काटे जा रहे हैं, तो उसके ऊपर भी एक बार चर्चा होने की आवश्यकता है. ये आप नहीं करोगे तो. और आखिर में मैंने 2 मुद्दे और एक रखे थे. एक तो एंटी डिफेक्शन लॉ की बात की मैंने कि तुमने एंटी डिफेक्शन लॉ के साथ जो खिलवाड़ आप कर रहे हो, कसं आहे हे सगळं मला सांगा. तुम्ही असं संलग्नतेचा जो सुरुवातीला मुद्दा मांडला तो तिथं मांडला गेला. आणि शेवटी प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे खास करून मुंबई शहरामध्ये केंद्र सरकारच्या जमिनीवर असलेल्या झोपड्या, मोडकळी झालेल्या चाळी यांचा पुनर्विकास करण्यासाठी तुम्ही चांगलं धोरण घेतलंय. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने चांगलं पाऊल उचललं, पण मग अंमलात कसं येणार? अंमलात यायला राज्याने करावं. आता राज्याने केंद्राच्या रेल्वे असेल, मुंबई पोर्ट अथॉरिटी असेल, तुमचं ॲटॉमिक एनर्जी असेल, इन्शुरन्स असेल, यांना जेव्हा अप्रोच करतो तेव्हा ते काय म्हणतात की आमच्याकडे असं धोरण नाही. आणि मग करणार कोण? हे राज्याचं काम आहे. मग ह्यावर तुम्ही केंद्राने यावर काहीतरी भूमिका घेतली पाहिजे की नको? होलिस्टिक डिसिजन घ्यावा लागेल आणि तो निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली. आणि सगळ्यांनी MP लॅड फंडाबद्दल सुद्धा मागणी केली की एकतर तो मी तर स्पष्ट अधिकतर तो बंद तरी करा, नाही तर वाढवा तरी. म्हणजे आमच्याकडे 6 आमदारांचं क्षेत्र असलेलं 6 विधानसभा, त्याचा 1 खासदार, त्याला 5 कोटी आणि त्या प्रत्येक आमदाराला 5-5 कोटी, पण त्यांचे 30 कोटी आणि माझे 5 कोटी. आणि मी लोकांच्या शिव्या खाणं किंवा त्यांचा राग घेणं, कारण नाही देता येत, ह्याला देता येत नाही, त्याला देता येत नाही असं सांगावं लागतं सारखं. ते काय फार बरं नाही. त्याच्यावर तुम्ही एक निर्णय घेण्याची आवश्यकता असं आम्ही मागणी केली. बैठकीमधनं तुम्ही आता जसं म्हणालात की NCPIच्या खासदारांना वेगळी बसण्याची परवानगी दिलेली आहे. किरण रेड्डींचं म्हणणं असं आहे की मग त्यांना बसण्याची व्यवस्थाच करायची नाही का? त्यांना आम्ही कशी बसण्याची व्यवस्था? त्यांची मागणी आहे. ते बसत नव्हते का? हा बाष्कळ प्रश्न झाला. ते काय सभागृहात बसत नव्हते का? बसायची व्यवस्था करायला म्हणजे बसत नव्हती की काय? तो पक्षाचं अस्तित्वात नाही अशा पक्षात ते गेलेले आहेत. ज्या पक्षाचं संबंध निवडणुकीमध्ये कुठल्या तरी नगरपालिकेची एक निवडणूक लढवली, त्याच्यात एकूण मतं 882. हे हास्यास्पद उत्तरं देतात. खरं तर त्यांना सांगता आलं पाहिजे
की घटनेच्या या तरतुदीप्रमाणे आम्ही या पहिला मान्यता दिली नाही ना, तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही दिली. कायद्याची कुठल्या चौकटीत सांगितलं का? तुम्ही सगळेजण आम्हाला प्रश्न विचारतो, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही त्यांना प्रश्न एकच विचारा, घटनेच्या कोणत्या कलमानुसार यांना मान्यता दिली गेली, एवढाच एक प्रश्न विचारा. सावंतसाहेब, ज्यावेळी महाराष्ट्रात आमदारांचं अशाच पद्धतीचं प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलेलं होतं, तेव्हा त्यांनी तो सगळा निकाल किंवा सगळी प्रोसिडिंग सभागृहात वाचून दाखवलेली होती की आम्ही माझ्याकडे हे मुद्दे आले, या पक्षाने हे म्हटलं, त्या पक्षाने ते म्हटलं, मग आम्ही निर्णय घेतला. लोकसभेच्या अध्यक्षांनी मात्र 2 पानांचं पत्र काढलं, पहिल्या पानावर शिवसेनेबद्दल लिहिलं, खाली आकडे सगळे दिले, सगळी गोष्ट यात तुमच्या या प्रश्नातच सारं काही आलं. म्हणूनच मी म्हणालो की त्यांनी जी संलग्नता मान्य केली ती कोणत्या आधारावर केली आणि त्या 6 जणांना आपण बसल्याची भूमिका कोणत्या संविधानाच्या कोणत्या तरतुदीप्रमाणे दिली याचं त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. त्यांनी असं म्हटलं ॲज पर दी पॉवर्स कन्फर्ड ऑन मी बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हटलं असतं तर पुढं समजू शकलो असतो की अकॉर्डिंग टू सो अँड सो रूल आय हॅव गिव्हन दिस. मागणी राहील लोकसभेच्या अध्यक्षांनी, आम्ही आता लोकसभेच्या अध्यक्षांकडे जायचं की नाही तो विचार करू किंवा कायदेशीर कुठल्या कोर्टात जायचं का या संदर्भात आता निर्णय आदरणीय उद्धवजी आणि खरं तर हे सगळं प्रकरण आमचे अनिल देसाई आणि ते अनिल परब पाहत असतात, ते त्या घेतील त्याचं ते निर्णय. काय वाटतं म्हणजे कोर्टामध्ये केस जाते, ज्या वेळेत न्याय मिळायला पाहिजे त्या वेळेत न्याय मिळत नाही असं सातत्यानं बोललं जातं. हे अतिशय मूलभूत तुम्ही बोललात. आमच्या खरं तर खूप आम्ही दुःखी होतो या विषयावर. आपल्याला कल्पना असेल की जेव्हा हे 40 अगोदर नव्हते वेळा 16 वेळा करत 40पर्यंत गेल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आता 4 वर्ष झाली आमची केस दाखल आहे, त्याच्यावर कुठलाही निर्णय अजूनही होत नाही. आता काहीतरी 31 जुलै तारीख दिली आहे, त्याला अर्थच नाही. खरं तर त्या कायद्यात सुद्धा बदल व्हायला पाहिजे की अशा प्रकारच्या निवडणुकीच्या संदर्भात आलेला कुठलाही जो काही तुमच्याकडे तिथे दाखल होईल, एखादी तक्रार दाखल होईल, त्या तक्रारीचा निर्णय त्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकांचा कार्यकाल संपण्याच्या आत व्हायला हवा. नंतर काय एन्जॉय करून गेले, 2.5 वर्ष सत्ता होऊन गेले, मुख्यमंत्री होऊन गेले, आता काय करायचं? आता अकॅडमिक त्याचं असं आहे. याचं कारण यांनी ज्या पक्षाशी संलग्नता ती खरं तर बेकायदेशीर आहे सगळंच, पण तो पक्ष आहे लोकसभेत, ज्याच्याकडे ते गेले तो पक्ष आहे. हे ज्यांच्याकडे गेले तो पक्षच नाही ना लोकसभेत. तो पक्ष कुठे आहे लोकसभेत? तृणमूल काँग्रेसकडे ज्याच्याकडे गेलेत तो पक्षच लोकसभेत नाही आहे, म्हणून ते वेगळं त्यांनी खाली. कारण ते BJPत गेले असते, काँग्रेसमध्ये गेले असते, आणखी कुठे गेले असते तर ते लिहिलं गेलं असतं तिकडे गेलं तर. कसं असतं की जाण्यापूर्वी करमान भविष्यामध्ये असे खासदार फोडण्याच्या पूर्वी एखादा नवीन पक्ष स्थापन करून मग त्याच्यामध्ये विलीनीकरण होऊ शकतं. म्हणजेच काय म्हणजे आलंच की नाही. म्हणून मी सांगतोय देशाच्या संविधानाबरोबर अत्यंत वाईट प्रकारचे हल्ले केले जात आहेत, अपमान केला जातोय, संविधानातल्या तरतुदींना पायदळी तुडवलं जात आहे. हे देशाच्या जनतेने ओळखलं पाहिजे. असं कळत होतं की आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे उद्याच्या मोर्चाला दिल्ली येतील नाही असं कोणीतरी सांगितलं असेल, मला नाही माहिती. माझ्या माहितीप्रमाणे होतं त्यांची इच्छा आहे, ते उद्या येतील की नाही शक्य आहे. ते म्हणाले मी येणार आहे, पाहिजे तर मी पण येऊन जाईन दिल्लीमध्ये. पण उद्या काय होतं ते पाहू. आदित्य ठाकरे येऊ शकतात माहिती नाही. आज त्यांच्या विषयावर बोलकांड ते सगळे नागपूरमध्ये होते, आज मुंबईत आले असतील. सकाळपासून मी व्यस्त आहे, बोलणं नाही झाले. हो म्हणाल तर बघू. तुमच्या पक्षाचे अनेक नेते असं बोलत असतात की उद्धव ठाकरेंना काही मर्यादा असतात फिरण्यासाठी, मात्र आदित्य ठाकरे यांनी फिरलं पाहिजे. देश कोण नेते बोलतात मला माहिती नाही, ते फिरत आहेत. आज कालही नागपूरला होते, आता येतील. आज मला माझं बोलणंच नाही झालं सकाळपासून. माझं सकाळपासून इकडं तुम्हीच पाहताय सगळे, आपण व्यस्त आहोत. सकाळी 10ला मिटिंग होती, 11ला मिटिंग होती, आता पुन्हा संध्याकाळी 5ला मिटिंग आहे BSCची. बैठकीत काही विरोधी खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणार होती, तशी चर्चा कुठे झाली किंवा कोणी मागणी केली आहे? सगळ्यांनी केली. सगळ्यांनी असं म्हटलं की तिथं तसं धर्मेंद्र त्यांचं मागणं आहे. ते सगळ्यांनी म्हटलं अत्यंत वाईट पद्धतीनं सरकार या संदर्भात वागलेलं आहे. कालचं वागणं तर आणखीन पराकुटीचं वाईट आहे. तुम्ही ते जे काय आंदोलन आहे ते निश्चितपणे सरकारच्या प्रतिनिधी जाऊन त्याच्या संदर्भात संवाद साधावा आणि त्या संवादातून निर्णय घ्यावा अशी मागणी एकदाच सगळ्यांनी केली. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.